आपल्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकाची भांडी खूप महत्त्वाची असतात. परंतु अलीकडे एका अभ्यासात तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की स्वयंपाकघरातील काही भांडी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं कारण ठरू शकतात. या अभ्यासानुसार स्वयंपाकघरातील काही भांड्यांमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी मोठे धोका निर्माण करू शकतात. डेली मेलमधील एका रिपोर्टनुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक भांड्यांमध्ये प्लास्टिकचे कण असतात जे उष्णतेच्या संपर्कात आल्यावर आपल्या अन्नात विरघळून शकतात. हे मायक्रोप्लास्टिक कण शरीरात जमा होऊ लागतात, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात मायक्रोप्लास्टिक जमा झाल्यामुळे कॅन्सर, हार्मोनल असंतुलन आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात, असं अभ्यासातून समोर आले आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की स्वयंपाकघरातील काही भांडी जसे की प्लास्टिकची भांडी आणि नॉनस्टिक पॅन आणि प्लास्टिक रॉड्समध्ये मायक्रोप्लास्टिक असू शकतात. ही भांडी उष्णतेच्या संपर्कात आल्यावर हे कण बाहेर येतात, जे नंतर आपल्या अन्नात मिसळतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम शरीरात विविध प्रकारच्या आजारांच्या समस्या होण्यास दिसून येऊ शकतात. यावर उपाय अशा भांड्यांचा वापर ताबडतोब थांबवावा, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. लोकांनी स्टेनलेस स्टील, काच आणि बांबूपासून बनवलेली भांडी वापरावी, जी आरोग्यासाठी सुरक्षित मानली जाते. प्लास्टिकची भांडी आणि नॉनस्टिक पॅनचा वापर कमीत कमी करा, कारण त्यातून बाहेर पडणारे मायक्रोप्लास्टिक कण आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. आपण आपले आरोग्य जपा आणि आपल्या सर्व घरातल्या लोकांचे सुद्धा आरोग्य जपा.